लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री येथे संजय गांधी, श्रावणबाळ, विधवा आणि अपंग अर्जदारांवर अन्याय, फायलींची पूर्तता न करता नवीन फायली दाखल करण्याचे दिले आदेश। फुलंब्री तहसील कार्यालयात संजय गांधी, श्रावणबाळ, विधवा आणि अपंग अर्जदारांच्या अनेक फायली नामंजूर करण्यात आल्या। मात्र नामंजूर फायलींची त्रुटींची पूर्तता न करता नवीन फायली दाखल करण्याचे नायब तहसीलदार यांनी दिले फरमान। फुलंब्री तहसील कार्यालय येथे नुकत्याच झालेल्या संजय गांधी, श्रावणबाळ, विधवा व अपंग यांच्या समितीच्या बैठकीत अनेक योग्य अर्जदारांच्या फायली शंकास्पद नामंजूर करण्यात आल्या। या दाखल फायलींचे अनेक अर्जदार यांनी रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीचे मराठवाडा उपसंपादक यांच्या मुलाखत देत आपली व्यथा मांडली। यातील वयोवृद्ध अर्जदारांचा मुलगा मयत असून त्याला मुलाचा व्यवसाय काय आहे याची पूर्तता करण्याचे सांगण्यात आले। एका अर्जदाराला शेत नसून शेती आहे म्हणत अर्ज नामंजूर करण्यात आले। एका अपंग अर्जदारांच्या वडिलांना कायमस्वरूपी अपंग प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली। या सर्व अर्जदारांनी रिपब्लिकन वार्ताला आपली मुलाखत दिली। तर आमचे प्रतिनिधी उपसंपादक यांनी नायब तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटून नामंजूर अर्जदार वयोवृद्धांबद्दल विचारणा केली असता नायब तहसीलदार यांनी असे सांगितले की नवीन फाईल दाखल करावे लागेल, मात्र मंजूर नामंजूर बोर्डावर त्रुटींची पूर्तता करावे किंवा करवून घ्यावे असे लेखी निर्देश असून सुद्धा पूर्तता नका करू नवीन फायली दाखल करावे असे फरमान दिल्याने अनेक वयोवृद्ध, अपंग, विधवा अर्जदार हतबल झाले आहेत। कारण नवीन फायली तयार करण्यासाठी पुन्हा खर्चाचा भुर्दंड पडणार आहे, म्हणून अर्जदारातून नाराजींचा सूर निघत आहे। कुठले आहे तुम्ही? तळेगावचे। काय नाव आहे? दुर्पतभाई सकाराम फलके। तुम्ही फाईल टाकली होती, श्रावणबाळची होती का कशाची होती? अपंगाची, श्रावणबाळाची होती का? मग काय झालं, तुमच्या यादीत नाव आलं का? यादीत नाव येईल म्हणे। मग मंजूर आहे का नामंजूर आहे? नाही म्हणते। नाही मंजूर आहे का? काय कारण आहे नामंजूरचं? आता मला काय माहित काय कारण आहे? काय वावर आहे, काय मला काय आहे? तू इकडे अरे, हे कोण आहे तुमचं? नातू लेकीचा। पाहिलं का रे तू? आईचं झालं का? मंजूर झालं का? नाही, मंजूर नाही झालं। काय कारण आहे? नामंजूर केलं त्यांनी। जमीन नसताना म्हणजे जमीन आहे। हां हां, जमीन नाहीच ना। जमीन आहे का तुम्हाला? नाहीच ना। मग त्याच्यावर कारण दाखवलेलं आहे का तुमची जमीन आहे म्हणून? नाही, जमीनच नाही त्याचे नाव। नाही का? काहीच नाही ना। मला करणार बी पण नाही मायवाले। आणि मुलं मूल नाही ना। मूल नाही का तुम्हाला? नाही। आणि जमीन बी नाही आहे? जमीन नाहीये। बरं, बाबा इकडे अजून असं, हे कोण आहे? तुमचे घरचे आहे का? बरं बरं। मग जमीन नाही आहे, मुलं बाळा नाही आहे, तरी पण तुमची फाईल कॅन्सल झालेली आहे, जमीन आहे म्हणून असं कारण दाखवण्यात आलेलं आहे। तर काय तुम्हाला काय अपेक्षा आहे सरकारकडून, शासनाकडून काय अपेक्षा आहे का? अपेक्षा म्हणजे आता आपली ही शेप आपल्या इथली याचीच पागरीची, दुसरं काय आपल्याला? बरं बरं। नाव सांगा आई तुमचं? पर्यागबाई नायबराव गावाड। पर्यागबाई नायबराव गावाड। कोणत्या गावचे तुम्ही? तळेगाव। तळेगावचे। तर तुम्ही कोणती श्रावणबाळची टाकली होती फाईल का अपंगाची? श्रावणबाळाची। श्रावणबाळाची टाकली होती। काय झालं मग, मंजूर झाली का नामंजूर झाली? नामंजूर झाली। काय कारण दाखवले त्यानं? कारण काय, मुलाचा व्यवसाय दाखवा, मुलगा तो वारेली। मुलगा वारेल आहे का? तुम्हाला मुलगा नाही आहे, त्याने मुलगाचा व्यवसाय दाखवा म्हणून राहिले? नवरा बी आंधळा आहे, दोन्ही सर्टिफिकेट जोडे। बरं बरं। तरी पण तुमची फाईल नामंजूर करण्यात आली। बरं, काय अपेक्षा आहे तुम्हाला शासनाकडून? काय तुमची मागणी समजा? काही नहीं, आम्हाला नुसती पगार सुरू करा। बरं, चला। तुमने जो तुम्हारे बच्ची का अपंग की फाइल भरे थे फुलंब्री तहसील को, तो क्या हुआ, मंजूर हुई क्या नामंजूर हुई? नामंजूर हुई। क्या कारण बताए? तो बोले सर्टिफिकेट कायम का होना बोला। काय का सर्टिफिकेट? इसका घाटी का, अपंग का। अपंग का। तो कायम का मिलता नहीं क्या? क्या साल को साल रेनो करना पड़ता? उसको 5 साल को रेन्यू करना पड़ता। तो 5 साल का वो है तुम्हारे पास? हाँ है। तो लगाए थे तुमने उसको? हाँ लगाए थे। तो तुमने वहाँ जाकर देखे क्या फुलंब्री तहसील में? हाँ देखे ना वहाँ पे। किससे मुलाकात करे? तहसीलदार मैडम से। और उसके बाद में? तो बोले गायकवाड़ साहब तक जाओ बोले। फिर गायकवाड़ साहब से मुलाकात हुई क्या? नहीं। तो उसमें तुमने फाइल पे जो नाम देखे तुम्हारे बोर्ड पे, तो उसमें क्या त्रुटि बता रहे हो? उसमें त्रुटि बता रहे क्या, ये तात्पुरती फाइल नामंजूर केलेली आहे। तात्पुरता अपंग प्रमाणपत्र आहे म्हणून कॅन्सल केलेली फाईल। तर दुसरी भरो बोल रहे क्या पूर्तता करो बोल रहे? तुम्हारा नाम बोलो। कितने साल की बच्ची है तुम्हारी? 15 साल। अपंग है? अपंग है, 50%। 50% ऐसा प्रमाण पत्र है तुम्हारे पास? हाँ है हमारे पास।
काय नाव बाबा तुमचं? अंबादास दुपाजी चव्हाण. अंबादास धोपाजी चव्हाण. कोणत्या गावचे तुम्ही? बिर्ला. फुलंब्री तालुक्यातील बिल्डा. हां तर तुम्ही श्रावणबाळची फाईल टाकली होती का? हां. किती दिवस झाले असं अंदाजे? तरीच नाही. मग या नवीन यादी लागली तर त्याच्यात नाव नाही तुमचं? नाही 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 पण. नामंजूर झालेलं आहे का? हां नामंजूर. काय कारण दाखल त्यानं? मला काय जमीन काही दाखल काय. हो का? हां. जमीन आहे तलाट्याचं काहीतरी म्हणा. बरं चालेल. त्या कारणानं तुमची नामंजूर करण्यात आली. हां. बरं. वय किती असेल बाबा तुमचं? माझे जवळजवळ 72-73 असेल. हो का? हां. मुलं बाळं सोबत राहते का वेगळे राहतात? वेगळे वेगळे. वेगळे विभक्त आहे का? हां हां. विभक्त राहतात का? हां. बरं बरं चालेल. किती मुलं आहेत तुम्हाला? 2 आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.